श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ कथा. संकट म्हणजे कृपा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या म्हणजेच अश्विनी भाबरे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी कथा. संकट म्हणजे कृपा. आपल्याला नेहमी वाटतं की संकट म्हणजे दुःख, शिक्षा किंवा देवाची रागावलेली वेळ. पण कधी विचार केलात का की कदाचित त्या मागेच देवाचं सर्वात मोठं वरदान दडलं असतं. चला तर आता आपण भाग 1 मध्ये बघूया. भाग 1, भक्त भानुदासची श्रद्धा. गावाच्या एका टोकाला राहत होता एक साधा, प्रामाणिक आणि श्रद्धाळू माणूस. तो म्हणजे भानुदास. तो रोज सकाळी उठून स्वामी समर्थांचं नाव घेत असे. जय जय स्वामी समर्थ असं म्हणताच त्याचा दिवस सुरू व्हायचा. त्यांचं जीवन साधं होतं. लहानसं घर, साधं काम, पण मन मात्र खूप श्रीमंत होतं. कारण त्याच्या मनात होती अढळ श्रद्धा आणि स्वामी समर्थांवरचा विश्वास. दररोज तो स्वामींच्या मंदिरात जाऊन म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, मला बुद्धी द्या, संयम द्या आणि श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नका. भाग 2, वादळाचं आगमन. पण एक दिवस अचानक सर्व काही बदललं. त्यांचं काम बंद पडलं. मित्रांनी साथ सोडली आणि घरात आजारपण आलं. पैसे नव्हते, आशा नव्हती आणि मग मन पूर्ण खचलं होतं. भानुदास रात्री स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मी रोज तुमचं नाव घेतो. मी कुणाचं वाईट केलं नाही, तरी माझ्यावरच का ही परीक्षा? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या अश्रूंमध्ये त्याची हतबलता होती, पण विश्वासही होता. भाग 3 मध्ये बघूया. म्हणजेच लोकांची थट्टा, भक्तांचा निर्धार. दुसऱ्या दिवशी गावात गेला तर लोक हसत होते. अरे, तुझे स्वामी तुला वाचवणार नाहीत का? देवावर विश्वास ठेवून कोणी पोट भरतं का? भानुदास हसला. शांतपणे म्हणाला, देव मला भुकेला ठेवेल कदाचित, पण रिकाम्या मनाने नाही. संकट म्हणजे त्यांची कृपा आहे, जी मला घडवते आहे. लोक हसले, पण त्याने लक्ष दिलं नाही. तो रोज मंदिरात गेला, रोज नामस्मरण केलं आणि संकटातही शांत राहिला. भाग 4 खूप सुंदर आहे. व्हिडिओ स्किप न करता ऐका. भाग 4 आहे आशेचा किरण. एक दिवस तो जंगलातून चालत होता, थकलेला, दमलेला, पण मनात एकच विचार, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत. तेवढ्यात त्याच्या कानावर आला मंद आवाज, भानुदासा, तू रडतोस का? संकटातही मी तुझ्यासोबत आहे. तो थबकला. आजूबाजूला कोणीच नव्हतं, पण त्या आवाजाने त्याचं मन हलकं झालं. तो नतमस्तक झाला, डोळे मिटले आणि म्हणाला, स्वामी समर्थ, मला आता समजलं. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती तुमची परीक्षा आहे. भाग 5, कृपेचं रूपांतर. काही दिवसांनी अचानक गावात एक व्यापारी आला. त्याला मदतीसाठी विश्वासार्ह माणूस हवा होता. गावातील सगळे म्हणाले, भानुदासपेक्षा प्रामाणिक कुणी नाही. त्या व्यापाराने भानुदासला काम दिलं आणि काही महिन्यातच
त्यांचं आयुष्य बदललं. त्यांचं घर परत भरलं, आजारपण गेलं आणि लोक पुन्हा आदराने पाहू लागले. त्या दिवशी मंदिरात त्याने डोळ्यातून अश्रू वाहू दिले. स्वामी समर्थ, मी त्या दिवसाचा राग केला, पण आता लक्षात आलं, संकट म्हणजेच तुमची कृपा होती. त्याच्याशिवाय मी आज इथपर्यंत आलोच नसतो. बघा स्वामींची कशी लीला असते ती. भाग 6 नक्की ऐका. संदेश आहे सर्वांसाठी. मंडळी, आपल्या आयुष्यातही अशा अनेक वेळा येतात जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा तू माझं ऐकत का नाहीस. पण खरं म्हणजे देव शांत असतो, कारण तो आपल्याला घडवत असतो. स्वामी समर्थ सांगतात, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यांचं काहीही वाईट होत नाही. म्हणून जेव्हा संकट येतात तेव्हा घाबरू नका, रडू नका. फक्त थांबा आणि स्वतःला सांगा, हे संकट नाही, ही स्वामींची कृपा आहे. आणि मग प्रेमाने मनापासून उच्चारा, श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर माझा विश्वास आहे. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर कृपया कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, तुमच्यावर माझा विश्वास आहे. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजेच आपल्या अशाच भक्तिमय परिवाराचा भाग व्हा. जय जय श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन कथेसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. पण जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर स्वामींवरती तुमची श्रद्धा असेल, विश्वास असेल तर लाईक केल्याशिवाय कोणीही पुढे जाणार नाही. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय.